नमस्कार. मी दिनार सोनी. माझं यूट्यूब चॅनल @the_law_point मी पेशाने वकील आहे. आज बोलतो आहे यूट्यूब चॅनलवर @the_law_point. तर आज विषय इन्कम टॅक्सचा घेतो. समाजातला प्रत्येक विषय हा लॉशी कनेक्टेड असतो असं माझं मत आहे. लॉ हे एक इंटरडिसिप्लिनरी सायन्स आहे. लॉमध्ये समाजकारण, सोशिओलॉजी, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स आणि बऱ्याच प्रमाणात सायकोलॉजी, मनस्थिती माणसाची, सायकोलॉजीला काय, मानसशास्त्र यांचा ॲप्लाइड ब्रँच, यांची ॲप्लिकेशन यांचं म्हणजे कायदा. तर इन्कम टॅक्समध्ये मला असं बोलायचं आहे, इन्कम टॅक्सचे लोक, ऑफिसर, कारकून, सगळेच ऑफिसर्स वरचे लोक भ्रष्टाचारी असतात असं मी ऐकलेलं आहे. माझ्याकडे याचा पुरावा नाही, कारण आमच्या कायद्यामध्ये हिअरसे इज नो एव्हिडन्स असं म्हणतं. मी ऐकलेलं आहे इन्कम टॅक्सबद्दल, त्यांच्या वर्तमानपत्रात केसेस वाचलेल्या आहेत. अमुक इन्कम टॅक्स ऑफिसरला पकडलं पैसे घेताना, तमुक झालं, अमुक झालं. पण पेपरात येणं हा सुद्धा एव्हिडन्स नाही. हिअरसे म्हणजे ऐकणं, नुसतं ऐकिवात असलेली गोष्ट, हा पुरावा नाही. आणि पेपरात येणं हा सुद्धा पुरावा नाही आहे. तर ते लक्षात घ्या. किंवा मी असं म्हणतो, कथित भ्रष्टाचारी इन्कम टॅक्समधले लोक असतात असं समाजामध्ये बोललं जातं. आणि दुसरी गोष्ट, लोकांकडे प्रचंड काळा पैसा आहे. तर याचं कारण मला असं वाटतं की ज्या इन्कम टॅक्सचे अनेक स्लॅब्स केलेले आहेत ना, अमुक अमुक इन्कमपर्यंत 5%, मग त्याच्यापुढे 10%, मग 20%, मग 30% असे वाढत जातात. जसं तुमचं इन्कम वाढत जातं ना, तसे ते स्लॅबनुसार तुमचा टॅक्स वाढत जातो टॅक्स. आणि माझी अशी सजेशन आहे की सगळ्यांना युनिफॉर्मली तुमचं इन्कम काही असो, म्हणजे तुमचं इन्कम 50,000 असेल तरी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, इन्कम 50 लाख असेल तरी पण टॅक्स भरावा लागेल. असं युनिफॉर्म टॅक्स स्ट्रक्चर जर का केलं, या सगळ्या स्लॅब काढून टाकून फक्त 5% ठेवायचा किंवा 2% ठेवा, टक्के तुम्ही ठरवा, इकॉनॉमिकली टक्के किती ते ठरवावे. पण एक युनिफॉर्म स्लॅब केली आणि ती अत्यंत कमी ठेवली तर टॅक्स चुकवण्याचा प्रश्नच येत नाही. होतं काय, जेव्हा 30% इन्कम टॅक्स होतो तेव्हा लोक म्हणतात, अरे मला मिळणार 1 लाख रुपये माझ्या कष्टाचे, माझ्या मेहनतीचे. धंदेवाले लोक रिस्क घेतात. हो, धंदेवाल्यांना होणारा प्रॉफिट तुम्हाला दिसतो. आता शेअर मार्केटमध्ये कॅपिटल गेन टॅक्स आहे, पण तो रिस्क किती घेतो शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणारा. शेअर मार्केटमध्ये लाखाचे 12,000 झालेले अनेक केसेस आहेत. काही लोक भिकेला लागले शेअर मार्केटमुळे, हे माहिती आहे. तर तुम्हाला त्यांचा प्रॉफिट दिसतो फक्त, लॉस कोण बेअर करणार? तो स्वतः बेअर करणार. प्रॉफिट झाला की गव्हर्नमेंट धावत पुढे येतं, मला द्या अमुक टक्के. तर हे सगळं डिमॉलिश करून एक फिक्स स्लॅब ठेवली पाहिजे. 2% समजा 3%. त्याच्यामुळे काय होईल, कुणी टॅक्स चुकवायची बुद्धीच होणार नाही. कारण तुम्हाला टॅक्स चुकवायला इतके आटापिटे करावे लागतात. त्याच्यासाठी 10 वेळा तुमच्या CA कडे जावं लागतं, त्याच्या खनपटीला बसावं लागतं. तो म्हणतो ते कागदपत्र सबमिट करावे लागतात, कागदपत्रांमध्ये मॅनिप्युलेशन करावं लागतं. हे इतकं त्रासदायक आहे की त्याच्याऐवजी टॅक्स भरलेला चांगला. आता ज्या माणसाला 30% तो मनुष्य टॅक्स भरतो त्याच्या इन्कमवर लास्ट स्लॅबमध्ये, तुम्ही त्याला सांगितलं तर काय नाही रे, किती 10 कोटी प्रॉफिट होते, तुला 5%च भरायचे. तर तो म्हणेल मग मी 5% भरतो नाही, एवढं कटकट कोण करेल. आणि परत ते ब्लॅकचे पैसे असतील ते परत लपवून ठेवा, मग ते बँकेच्या लॉकरमध्ये लपवून ठेवा, घरात कुठेतरी सिलिंगमध्ये ठेवा वगैरे. काय फालतूपणा. तो म्हणेल नको, मी त्याला 65% मी भरतो. तर माझं असं मत आहे, अर्थात हे करून बघितल्याशिवाय कळणार नाही. हे परत एकदा सांगतो, हे करून बघितल्याशिवाय कळणार नाही. पण जर का एकच युनिफॉर्म स्लॅब ठेवली सगळ्यांना, आणि जर का तुमचं किती इन्कम असेल, 5 रुपये इन्कम झाला तरी 1 रुपया भरा, असं ठेवलं तर सगळे लोक टॅक्स भरतील. टॅक्सचं कलेक्शन जास्त होईल असं मला वाटतंय. टॅक्सचं कलेक्शन जास्त होईल आणि त्यांचं ॲपोर्शनमेंट समाजामध्ये करायला इझी पडेल, करप्शन कमी होईल. मला जर का एक 10,000 टॅक्स भरायचं आहे, तुमचा काय जो स्लॅबचा रेट असेल 3%, 2% त्याप्रमाणे 10,000 पण येणार नाही. 5,000 समजा, 5,000 टॅक्स भरायचा आहे, तो 5,000 टॅक्स चुकवायला इन्कम टॅक्सच्या माणसाला मी 1,000 रुपये कशाला देईन? मी 1 रुपयाही देणार नाही, मी टॅक्स भरून टाकेन. म्हणजे इन्कम टॅक्सच्या लोकांचा जो कथित भ्रष्टाचार, आता मी ते दाऊद इब्राहिमला म्हणतात ना कथित गुंड, तसं मी, कारण ते सिद्ध झालेलं नाही ना, तो गुंड आहे अजून, कोर्टात सिद्ध नाही झालेलं. तसा इन्कम टॅक्सवाल्यांचा कथित भ्रष्टाचार जो काय तो झिरोवर येईल असं मला वाटतं. तुम्ही अत्यंत जर का कमी रेट घेतला टॅक्सचा तर लोक टॅक्स चुकवणार नाही. तो
त्या सीएच्या बोडक्यावर बसा आणि त्याला सगळी कागदपत्र द्या, 10 वेळा तो फोन करणार, त्याच्या ऑफिसात जा, मिटिंगा करा, हे अत्यंत त्रासदायक आहे. हे लोक करणार नाहीत, ते टॅक्स भरून मोकळे होतील. आणि माझं मत आहे की तुम्ही स्लॅब 30% 5% आणली तर तुमचं टॅक्स कलेक्शन कमी नाही होणार, मला वाटतं ते वाढेल. तुमचं टॅक्स कलेक्शन वाढेल आणि तुम्हालाही त्रास कमी होईल. कारण एकच स्लॅब केली की रिटर्न भरायची प्रोसिजर सुलभ होणार. आत्ता रिटर्न भरायची प्रोसिजर का कॉम्प्लिकेटेड आहे? अमुक लाखापर्यंत 3%, आय एम सॉरी 10%, मग ह्या लाखापासून ते या लाखापर्यंत 20%, मग या लाखापासून ते त्या लाखापर्यंत 30%. याच्यामुळे रिटर्न भरायची प्रोसिजर कॉम्प्लिकेटेड होते, जास्त कॉलम्स वाढतात, ॲडमिनिस्ट्रेशन किचकट होतं, असेसमेंट सुद्धा किचकट होते. एक युनिफॉर्म ठेवायचं असं माझं मत आहे. अर्थात मी आधीच सांगतो, मी वकील आहे आणि मुळात सायन्सचा आणि गणिताचा विद्यार्थी आहे, मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी नाही. त्याच्यामुळे या माझ्या मतात चूक होण्याची शक्यता आहे. जर का तुम्हाला वाटलं चूक आहे तर बिनधास्त मला कॉमेंट करा आणि बरोबर वाटलं तर तसंही कॉमेंट करा. धन्यवाद.